आणि अमोल मिटकरींनी वक्तव्य केल्याची बातमी. विषय माझ्यासाठी संपला होता असं सुद्धा अमोल मिटकरी म्हणतायत. पार्थ पवार काय बोलले असतील तर मला वाईट वाटत नाही असंही मिटकरी म्हणतायत. मी पक्षाला बांध दिला आहे, नरेश अरोरांना नाही असं सुद्धा मिटकरींनी म्हटलंय. अरोरांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात टाकल्यानं मला वाईट वाटलं अशी प्रतिक्रिया मिटकरी यांनी दिल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यांनी बातचीत सुद्धा केली होती आपल्याशी. पुढारी न्यूजची पाहूयात. माझ्या पक्षाच्या नेत्यांनी जर काही सांगितले असतील तर पारदादा शेवटी काय एक भावासारखे आहेत पक्षामध्ये. ठीक आहे, काय डिस्कशन त्यांना वाटलं करावं तर त्यांनी माझ्याशी फोनवर पण केलं आणि आता त्यांना जर वाटलं असेल तर त्यांनी लिहिलं. त्याच्यावर मी काय बोलणार. पक्षाचा एक कार्यकर्ता आहे, पक्षाशी प्रामाणिक आहे, पक्षाचं काम करतोय. फक्त माझा प्रश्न एवढाच होता, आता तुमच्या चॅनलवर आता तुम्ही विचारलं तर सांगतोय. माझा फक्त प्रश्न असा होता की दादांच्या खांद्यावर हात टाकल्यानंतर मला जे वाईट वाटलं त्याच्याबद्दल त्या अरोरांनी स्पष्टीकरण दिलं नाही. बस तीच माझी ही होती, दुसरी काही भूमिका नव्हती. किंवा अरोरांचं माझं काही वैर नाही. तो बिचारा चंदीगडचा, मी इथं महाराष्ट्रातला, त्याला इथलं काही शेंडा बुडूक माहित नाही, मला तिथलं काही माहित नाही. पण त्याने ठीक आहे, तसं तसं त्याने त्याला जे वाटलं दादांच्या खांद्यावर हात ठेवावं, त्याला योग्य वाटलं असेल